श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना. तर गुरुचरित्र पारायण गुरुवारी सुरू होणार आहे आणि आता बऱ्याचशा ताईची रिक्वेस्ट असते की बुधवारी आपण काय करायला पाहिजे. तर त्यावरतीच पहिले तर आपल्याला माहिती आहे की आपण खूप भाग्यवान आहे जे पण पारायण करतायत. अडथळे असतील, माहिती आहे खूप अडथळे असतात, कारण एवढा मोठा ग्रंथ आणि एवढे कठीण नियम, तर थोडेफार तर अडथळे त्यामध्ये असणारच आहे. पण खरंच आज बुधवारला काय आपण पूर्वतयारी करायला पाहिजे, तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर 8 एप्रिलला ही तयारी करायची आहे की आपलं देवघर जे आहे ते स्वच्छ आवरून घ्यायचं आहे. मनामध्ये एखाद्याबद्दल राग असेल, द्वेष असेल, तो पूर्णपणे काढून टाकायचा आहे. मन शांत ठेवायचं आहे. घर जे आहे ते हळदीने आणि मिठाने पुसून घ्यायचं आहे. नेहमी आपण जेव्हा सप्ताह स्टार्ट करतो तो शनिवारी करत असतो आणि सांगता जी आहे ते शुक्रवारी करतो. त्याप्रमाणे यावेळेस आपल्याला डायरेक्ट गुरुवारीच सुरुवात करायची आहे. पण बुधवारला एका गाईला आणि 4 कुत्र्यांना जे आहे ते आपल्याला गुळाच्या पोळीचा किंवा साध्या पोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो. त्यामुळे तुम्ही आज संध्याकाळी करू शकतात. त्यानंतर स्वामींना सांगा की उद्यापासून मी गुरुचरित्र पारायण करत आहे आणि माझ्यावर कृपा करा आणि माझ्याकडून हे पारायण जे आहे ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. खरंच मी अपेक्षा करते की तुमच्या सगळ्यांचं जे पारायण आहे ते निर्विघ्नपणे पूर्ण हो आणि तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद लागो. चला तर सर्वांना पारायणासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि असेच नवनवीन पारायणाबद्दल व्हिडिओज जे आहेत ते आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, ते तुम्ही चेक करू शकतात. चला सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.